म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढं लावणार आहात का? आपण कशाला महत्व द्यायचंय, कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजेल असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये. जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात, तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा. सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याचं तुम्ही ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. बाकी सगळ्या गोष्टी फार मामूली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. जे काय राजकारण चाललं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये. नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात मोनोरेल. याने प्रश्न नाही सुटणार. मुंबईमध्ये मोनोरेल्स आहेत, मेट्रो आहे, सगळ्या गोष्टी रेल्वे आहे, बरोबर आहे. मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का? टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का? नाही थांबलंय. म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत. म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनोरेल कोण वापरतंय, कोण काय करतंय, काही कोणी पाहायला तयार नाहीये. सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेले आहेत. म्हणजे शहरं म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही. आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही.